ठिकाणी वावरला पाहिजे, हीच आमची भूमिका आहे. मी एवढंच बोलतो आणि या ठिकाणी थांबतो. यानंतर अनिल दादा जगताप यांना विनंती की आपण कृपया या मनोगत व्यक्त करा. तत्पूर्वी एक छोटीशी सूचना आहे. संतोष अण्णाचे कुटुंबीय इथून समोरून येत आहेत. पोलीस प्रशासनाला विनंती आहे की आपण त्यांना रस्ता करून द्यावा. पोलीस प्रशासनास विनंती आहे की संतोष अण्णा आणि काही आदरणीय व्यक्तिमत्व त्यांच्या बरोबर त्या ठिकाणी आहेत, त्यांना या स्टेजच्या उजव्या कोपऱ्यातून येऊ देण्याची विनंती आहे. स्टेजवरचे सगळे थोडंसं मागे. हॅलो, विनंती आहे. आज संतोष अण्णा देशमुख यांची हत्या झाली त्या संदर्भात आज आपण मोर्चाच्या माध्यमातून सर्वजण या ठिकाणी करतो आम्ही काहीतरी असं जिल्ह्यातला तुमचे सगळे चॅनल पाटलाच लाईव्ह सर्व जाती धर्माचा समाज आज रस्त्यावर या ठिकाणी आहे आणि अण्णाला न्याय मागण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी आहोत. आज आणि कोण येऊन साहित्यिक आज आम्ही सर्वजण कुटुंबाला जाऊन भेट देतो, त्यांचं समाधान करतो. आज त्या कुटुंबाचे काय हाल आहेत, त्यांची परिस्थिती काय, आपण सर्व जवळून त्या ठिकाणी जाऊन बघितले. म्हणून आज येणाऱ्या मूक मोर्चाच्या माध्यमातून मी आणि माझ्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने मी सर्व पक्षीय जे निर्णय होतील, जे या ठिकाणी आंदोलन करता येतील त्या ठिकाणी मी त्यांच्याबरोबर त्या ठिकाणी खांद्याला खांदा लिहून या ठिकाणी थांबणार आहे. आणि या गुन्ह्यामध्ये जे आरोपी आहेत आणि जे आरोपीला पाठीमागे घालण्याचा प्रयत्न करताय त्यांना सुद्धा या ठिकाणी शासनाकडे मागणी आपण त्या ठिकाणी केलेली आहे की त्यांना सुद्धा उघड त्या ठिकाणी करावं. आणि याच्या पाठीमागचा मास्टर माइंड कोण आहे हे आपण शोधण्याचं त्या ठिकाणी काम करावं. आज या ठिकाणी सगळ्यांनी आज सरपंच म्हणून 15 वर्ष जे गावाचा विकास आणि समाजसेवा जे करत होते, शेवटी त्यांचा अंत सुद्धा समाजसेवा करतानाच त्या ठिकाणी झालेला आहे. कारण गावातल्या एक व्यक्तीला त्या ठिकाणी दाबदडबाने मारण्याचं त्या ठिकाणी काम करत होते. त्या ठिकाणी खंडणी मागायला जे लोक आले होते त्यांना त्या ठिकाणी दाबदडप करायला गेले होते. त्यांनी त्या ठिकाणी फोन केला की सरपंच या ठिकाणी मला या ठिकाणी दाब देत आहे, म्हणून समाजसेवा करण्यासाठी सरपंच त्या ठिकाणी गेले होते. आणि शेवटी त्या ठिकाणी तोच आठवून येणाऱ्या त्या काळामध्ये पुन्हा तोच बदला घ्यायचा म्हणून त्या ठिकाणी सरपंचाची हत्या केली. पण या हत्येच्या पाठीमागे कोण आहे, खरा मास्टर माइंड कोण आहे ते सुद्धा या शासनाच्या वतीने या ठिकाणी आला पाहिजे. कारण आजच्या या बीड जिल्ह्यातला जो मुकमोर्चा आहे या माध्यमातून या ठिकाणी स्टेजवरील सर्वच सहकार्यांना विनंती आहे खरे मास्टर माइंड कोण आहे ते सुद्धा त्या ठिकाणी शासनाने आणि आम्ही पक्षाच्या वतीनं आम्ही शिंदे साहेबांना मुख्यमंत्र्यांना त्या ठिकाणी मागणी केलेले निवेदन दिलेलं आहे. म्हणून रस्त्यावर त्या ठिकाणी उतरायचं काम आम्ही त्या ठिकाणी करू. आणि जय परमेश्वरजी सातपुते 2 मिनिटांमध्ये आपल्या भावना व्यक्त, फक्त 2 मिनिटांमध्ये. या ठिकाणी आदरणीय संभाजीराजे मनोजदादा जरांगे पाटील, आमदार संदीपभाई क्षीरसागर, सुरेश अण्णा धस या सर्व समाजाला या ठिकाणी नतमस्तक होत आहेत. सर्व समाजाला, सर्व जनतेला आदरणीय सुरेश अण्णा धस,
संदीप भैया, जितेंद्र आव्हाड साहेब, संभाजीराजे, सर्वच आमदार या ठिकाणी नतमस्तक होत आहेत. सर्व जनतेच्या भावना आदरणीय अण्णाने, आव्हाड साहेबांनी या ठिकाणी समजून घेतलेल्या आहेत. आपल्याला लवकरच मार्गदर्शन या ठिकाणी संदीप भैया आपल्या सर्व जनतेला त्या ठिकाणी नतमस्तक होत आहेत. या मोर्चाच्या निमित्तानं मी आपला सर्वांचा सहकारी म्हणून बीड जिल्ह्यातून आलेल्या तमाम सर्व नागरिकांचा आणि संतोष अण्णा देशमुख यांना न्याय देण्याच्यासाठी, मागणी करण्याच्यासाठी, हक्काचे मागण्याचे करण्याच्यासाठी आलेले सर्वच नागरिकांचं बीड जिल्ह्यातील जनतेचं मनापासून स्वागत करतो. बांधवांना थोडंसं बोलतोय. या ठिकाणी संतोष अण्णा देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय मिळाला पाहिजे. या बाबतीत या बीड जिल्ह्यामध्ये या जनतेचा आक्रोश या मुख्यमंत्री साहेबांच्या, उपमुख्यमंत्री साहेबांच्या कानावरती जावा आणि या घटनेमागचे जे सपोर्ट करणारे आहेत या जिल्ह्याचे मंत्री धनंजयजी मुंडे साहेब यांचा पहिल्यांदा राजीनामा घेतला पाहिजे. ही आग्रहाची मागणी आम्ही या निमित्ताने करत आहोत. त्याचप्रमाणे अजितदादाला सुद्धा मी मराठा समाजाचा एक सेवक म्हणून आणि मराठा समाजाची भावना म्हणून या ठिकाणी मराठा समाजाच्या वतीने अजितदादा पवार साहेब तुम्हाला शपथ देतो, तुमचा जर जीत डीएनए मराठ्याचा असेल तर धनंजय मुंडेच्या ही सुद्धा भावना माझी नाही, या बीड जिल्ह्यातील तमाम जनतेची भावना आहे. ती मी आपल्यापर्यंत पोहोचतो. आणि त्याचबरोबर या घटनेचे जे मास्टर माइंड आहेत, वाल्मिक कराडला 302च्या गुन्ह्यामध्ये 6 आरोपी करून अटक केली पाहिजे, ही मागणी मी या वतीने करतो. आणि सर्वांच्या वतीनं मी आपल्याला विनंती करतो, या आरोपींना हे जे फाशीचं चिन्ह दाखवलं आहे, या फाशी झाली पाहिजे, ही सुद्धा मागणी मी सर्वांच्या वतीनं या निमित्ताने मी करतो. आणि एवढंच बोलतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर राहुल सोनवणे या ठिकाणी या आक्रोश मोर्चाच्या निमित्तानं आपल्या संवाद साधतील. राहुल सोनवणे. आजच्या या बीड जिल्ह्यातील न भूतो न भविष्यते असे जे लोक जमले त्यांना आम्ही पहिल्यांदा नतमस्तक होतो. आणि केज तालुक्यातील आमचे सरपंच संतोष अण्णा देशमुख यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करून मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो, ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है. माझी विनंती आहे, लोक सगळे, जनता सगळी उन्हात बसलेली आहे, म्हणून जे कोण भाषण करणार आहे त्यांनी 3-3 मिनिटात भाषण करून सगळ्यांना संधी मिळावी एवढा आपण प्रयत्न करू. आणि यांना हे जे मुख्य आरोपी आहेत या मुलापर्यंत आपण सर्वांनी गेलं पाहिजे. आणि या मुख्य आरोपीला फाशी झाल्याशिवाय हा बीड जिल्हा थांबणार नाही. मी प्रशासनाला विनंती करतो की आपण येणाऱ्या काळात सर्वांना सोबत घेऊन तनबद्धपणे ही लढाई लढू आणि ह्या आरोपीला फाशी होईपर्यंत थांबणार नाही. आणि काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही सर्वजण त्यांच्या सोबत आहेत एवढंच आजच्या प्रसंगी सांगतो आणि थांबतो. यानंतर सक्षमताई सलगर. स्टेजवरचे सगळे खाली बसा. नमस्कार. उभा राहू नका सगळ्यांना. आज बीड मध्ये आम्ही सगळेजण इथं कुठली जात पात म्हणून नाही तर महाराष्ट्र धर्म म्हणून आम्ही सगळेजण उपस्थित आहोत. आणि आपल्या सर्वांचे बांधव कर्तबगार सरपंच श्री संतोष अण्णा देशमुख यांना न्याय मिळवण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत सगळ्यांनी लढाई करायची. माझ्या बहिणीचं कुंकू ही दडपशाही, ही गुंडागर्दी मातीत मिसळल्याशिवाय महाराष्ट्र शांत बसणार नाही. कारण हा लढा कुठल्या जातीचा नाही, हा लढा मराठी माणसासाठी आहे. हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर, अहिल्यादेवी होळकर आणि संविधानाने चालणार आहे. आज आवाजसाहेब असतील, आदरणीय सुरेश अण्णा असतील, आमचा संदीप भाई शिरसागर असेल, जात म्हणून नाही
स्टेजवरच्या सगळ्या मान्यवरांना विनंती आहे, तुमच्यामुळे कार्यक्रम डिस्टर्ब होणे, खाली बसा अगोदर. खाली या बसा. ठिकाणी माजी आमदार सय्यद सलीम भाई या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करणार आहे. स्टेजवरच्या सर्व मान्यवरांना विनंती आहे, आपण खाली बसायचंय. स्टेजवरच्या सगळ्या मान्यवरांना विनंती, खाली बसा. आहे तिथं खाली बसा. जिथं असाल तिथं खाली बसा. जिथं असाल तिथं खाली बसा. इनके हत्यारों को फांसी की सजा होना चाहिए और संतोष शर्मा के कुटुंबों को न्याय मिलना चाहिए। इसके लिए आए हुए महाराष्ट्र के सभी नेतागण, बीड जिले की सभी प्रमुख कार्यकर्ता भाई और बहनों, संतोष शर्मा के हत्या में स्थानीय पुलिस की गलती की वजह से संतोष शर्मा की हत्या हुई, ऐसा मेरा ठाम मत है। क्योंकि 6 तारीख को मिल के जो मुकदम थे, वहां के बॉडीगार्ड थे, उनके साथ जो मारपीट हुई, वो जब पुलिस स्टेशन में गए तो वहां पर उनकी फिरियाद नहीं लेते हुए सिर्फ एजेंसी दाखिल किए। आप सबको मालूम होना चाहिए कि महाराष्ट्र शासन ने 2018 में एक कायदे में अमेंडमेंट किया गया है। यशस्वी व्हायचा आहे, कोणतेही असा गोंधळ करू नका, विनंती आपल्या सर्वांना नम्रतेची विनंती आहे. आपण गोंधळ खाली बसा, खाली बसा, खाली बसा, सर्वांना विनंती आहे. बसा खाली, खाली बसा, आहे तिथे खाली बसा. धन्यवाद. खाली बसा प्लीज. आभारी आहोत आपले. खाली बसा प्लीज. बसा खाली. धन्यवाद. माझं उभं राहिलेल्या सर्वांना विनंती, आपण खाली बसून जाऊ. मनोज दादा जरंगे क्रांतिशील मनोज दादा समोरून त्या ठिकाणी आलेले आहे. प्रशासनास विनंती आहे की त्यांना जागा करून द्यावी. बाकी सर्वांनी खाली बसून जा. मनोज दादा पाटील ते येत आहे, त्यांना येऊन द्या पुढं. क्रांतिसूर्य माननीय मनोजदादा जरांगे पाटलांचं आगमन होत आहे. गोंधळ करू नका. सर्वांनी जागेवरती बसून द्या. सर तुम्ही बाजूला झाले तर बरं राहील जरा. यहाँ पर एक आश्वासन देना चाहता हूँ, संतोष दादा, संतोष शर्मा के हत्यारों को जब तक फांसी की सजा नहीं होती, जब तक उनको कुटुंब को न्याय नहीं मिलता, जब हम रस्ते की लड़ाई लड़ेंगे, हम ही लड़ाई लड़ेंगे. इसका आश्वासन देता हूँ. जय हिंद जय भारत. यानंतर पेंटर श्रेणीचे महाराष्ट्राचे पाय काढा बरं, पाय काढा. एक आम्हाला फ्रेम लावू द्या. दीपक भैया केदार यांना विनंती करतो, आपलं या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. स्टेजच्या तुम्ही नाही हालचाल करू हे बघा, असं जर आपण केलं हे योग्य नाहीये. आपल्याला विनंती केली आम्ही अगोदरच. आजचा कार्यक्रम आपला पूर्ण यशस्वी करायचा आहे. मुद्दाम काही गोंधळाचा प्रकार होऊ शकतो असं करायचं नाही आपण. प्लीज, गर्दी होत असते, आपण सहकार्य करायचंय. समोरच्या बाजूला जिथपर्यंत नजर जाते तिथपर्यंत शांत राहा. आपण संतोष देशमुखला न्याय द्यायला आलोय. हा राजकीय मुद्दा नाही, सामाजिक मुद्दा आहे, देशाचा मुद्दा आहे.
हा जो काही बीड मध्ये माज आलेला आहे, काही जण माज उतरायला इथं आलेलो आहे. अनेक वर्षापासून यांचा माज होता. हा माज उतरवण्यासाठी इथं आलेलो आहे. हा निळा फाकड्या हा पॅंथर बाबासाहेबाचा छावा संतोष देशमुखला न्याय दिल्याशिवाय थांबणार नाही. तुम्ही ऐका, शांत राहा. मी या ठिकाणी यासाठी आलोय की यानंतर महाराष्ट्रामध्ये बौद्ध आणि मराठा एकत्र येऊन या महाराष्ट्रामध्ये न्याय देण्यासाठी. तुम्हाला ही घटना माहित आहे का? ही घटना तुम्हाला माहित आहे का? आम्हाला सांगितलं जातं दोन समाजातला तेढ, कुणी म्हणतं वंजाऱ्याचं भांडण आहे, कुणी म्हणतं मराठ्याचं भांडण आहे. हे भांडण वंजारा मराठ्याचं नाही. आमचा संतोष देशमुख ज्याला वाचवायला गेला होता तो माझा भाऊ बौद्ध समाजाचा अशोक सोनवणे. तो बौद्ध समाजाच्या तरुणाला वाचवायला गेला आणि त्याला वाचवायला गेला म्हणून जीव दिला. मी आज या ठिकाणाहून ठणकावून सांगतोय, संतोष देशमुखला माझ्या भावाला वाचवण्यासाठी जीव गमावला. तुझ्या पाठीशी महाराष्ट्रातला भीमाचा छावा आणि लेकरं उभा राहिल्याशिवाय राहणार नाही हा इशारा देतो. बाकी काय नका ना. वाल्मिक कराड काय दावतीब्रम गेला काय? त्याला गल्लीमधलं चिरकुट गुन्हेगार, त्याला विधान भावनात त्याचं नाव काय घेते? त्याची एवढी लायकी आहे का? तुम्हाला सापडत नसल देवेंद्र फडणवीस, एकदा सांगा मला सापडत नाही, मी सापडून आणतो. हा फाकड्या सापडून आणतो. इथं छत्रपती संभाजी राजे बसलेत, मनोज दादा बसलाय, सुरेश अण्णा बसलेत, संदीपराव बसलेत. अरे एकदा सांगा, आम्ही धरून आणतो. आम्हाला सांगा. दावती इब्राहिम त्याला वाल्मिक कराड. अरे उचला याचं बिराड आता बस झालं. थांब रे बाबा, मला 2च मिनिटं दिले तर मग माझ्या हातात माईक आल्यावर मी काय सोडित नसतो. मला दुःख वाटतं. या ठिकाणी परभणीची घटना बघा. संविधान वाचवायला गेलेल्या सोमनाथ सूर्यवंशीला मारलं. देवेंद्र फडणवीस गप्प आहेत. देवेंद्र फडणवीस कुणाला भेटायला आले का? ना ते दलिताला भेटतात ना मराठ्यांना भेटतात. काय झालं आमच्या संतोष देशमुखच्या लेकराला येऊन भेटायला? देवेंद्र फडणवीस तुम्हाला लाज वाटते का? तुम्हाला लाज वाटते का? बहुजनांचे हा प्रश्न मी विचारतोय. प्रोटोकॉल आडवा येतो का इगो आडवा येतो? आणि म्हणून हे माझ्या बाबासाहेबांचा फोटो घेऊन आगाला उभा राहा. हे उभा राहा, फोटो दाखवा. संतोष देशमुख एकटा नाही. संतोष देशमुख एकटा नाही. समग्र बाबासाहेबांची चळवळ त्याच्या पाठीशी आहे आणि त्याला न्याय दिल्याशिवाय आम्ही या ठिकाणी शांत बसणार नाही. आणि म्हणून आमची मागणी आहे, संतोष देशमुखच्या मारेकरांना अटक झाली पाहिजे, त्यांना फाशी झाली पाहिजे. आमच्या अंजलीताई दामानी यांनी सांगितलं, अंजलीताई दामानी यांनी सांगितलं 3 जणांची हत्या झाली म्हणे. आता त्याचा तपास झाला. मला तर वाटतं त्या वाल्मिक कराडकडं त्या धनंजय मुंडेचं यांचं गाभाडलं मोठं. त्याला यायनेच लपवलं असं बाबा. येऊ घातला तर आपलं काही खरं नाही. त्याच्यामुळे या बीड जिल्ह्यात दलितांवरती हल्ले यांनी केले, आदिवासींवरती हल्ले यांनी केले, पारनेरवरती हल्ले यांनी केले. परवा दिवशी परळीमध्ये विकास जोगद्यांचा हत्याकांड विजापूरच्या कर्नाटकमध्ये नेऊन केलं. शब्द काढला नाही, त्याच्या घरी जाऊन कुणी भेटलं नाही. आणि म्हणून जोपर्यंत संतोष देशमुखच्या मारेकरांना फाशी होत नाही तोपर्यंत आम्ही आता थांबणार नाही. या ठिकाणी एवढंच बोलतो आणि जाहीर पाठिंबा देऊन थांबतो. जय भीम, जय शिवराय.
यानंतर ऍडव्होकेट चंद्रकांत नवले हे 2 मिनिटात आपला या ठिकाणी मनोगत व्यक्त करतील. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी मराठा क्रांती योद्धा आदरणीय धनंजय पाटील, संभाजी महाराज, सुरेश आचार्य, प्रकाशदादा सोलंके, संदीपभाई क्षीरसागर, मोहनरावजी जगताप, बजरंग सोनवणे आणि उपस्थित या चंपावती नगरीमधील बहादर माता आणि भगिनींनो, इतके दिवस झाले परंतु आतापर्यंत फक्त 4 आरोपी अटक झाले. बाकीचे आरोपी कधी अटक होणार आहेत? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना मी या सभेतून आवाहन करतो की आपण लवकरच या ठिकाणी भेट द्यावी आणि या संतोष देशमुखाच्या कुटुंबाला न्याय द्यावा. अन्यथा इथून पुढे तीव्र आंदोलन या जिल्ह्यातील जनता छेडल्याशिवाय राहणार नाही. आणि इथं उपस्थित सर्वचे आदरणीय नरेंद्र पाटील साहेब सुद्धा आलेले आहेत. मी या सगळ्यांना विनंती करतो की हे लवकरात लवकर जर कारवाई झाली नाही तर पुन्हा एकदा आम्ही तुमच्या बरोबर माजी मंत्री प्राध्यापक सुरेश नवले आणि आम्ही सर्वजण आपल्या बरोबर या संघर्षामध्ये आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर माजी आमदार आदरणीय नरेंद्रजी पाटील साहेब यांना विनंती, या ठिकाणी आपण या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. स्वर्गीय संतोष देशमुख साहेबांना प्रणामाने वंदन करून आज महाराष्ट्रातील 12 बलुतेदार आणि 18 पगड जात्यांना आणि या समाजाला घेऊन चालणारा आमचा संतोष देशमुख आमच्यामधून निघून गेलेला आहे आणि ज्यांच्यामुळे हे कृत्य घडलेलं आहे तो वाल्मी कराड, त्याला घोडा लावल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. मुख्यमंत्री ज्या वेळेला विरोधी पक्ष नेते होते त्यावेळेला त्यांनी मनसुख हिरे प्रकरण शोधून काढलं. मग आज राज्याचे मुख्यमंत्री म्हणून तुम्ही कुणाच्या दबावाखाली त्या ठिकाणी काम करताय हे तुम्ही या जनतेला उत्तर त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे. धनंजय मुंडे, जोपर्यंत हा निकाल लागत नाही तोपर्यंत मंत्रिमंडळामधून अजितदादा पवारांनी त्यांना हाकलून काढलं पाहिजे. आणि ज्या अजितदादा पवारांनी त्या परिवाराला भेट दिली, एक माणुसकी म्हणून त्यांना खातं वाटप देणं गरजेचं नव्हतं पण ते झालं. आजचा देशमुख हा मराठा नसून तो 12 बलुतेदार आणि 18 पगड जातीचा आहे, एवढंच मला या ठिकाणी सांगायचं आहे. बीड मध्ये हत्या ही कुठल्या एका जातीची झाली नाहीये, एका मराठ्याची झाली नाहीये, तर माणुसकीची झालेली आहे. आणि आज माणुसकी ही महाराष्ट्राला आपण सर्वांनी दाखवून दिलेली आहे. माझ्या सर्व पक्षीय नेत्यांना विनंती आहे, सभागृहामध्ये आमदारांनी बोललं, सभागृहाच्या बाहेर बोलले, वेगवेगळ्या संघटनेची लोक बोलली, पण शांत बसायचं नाही. एवढीच विनंती करून जोपर्यंत हा आका कोण आहे, जोपर्यंत निर्णय लागत नाही तोपर्यंत शांत बसायचं नाही. जय भवानी, जय शिवाजी. यानंतर औसा विधानसभेचे आमदार आदरणीय अभिमन्यू पवार साहेबांना विनंती आहे, त्यांनी या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. संतोष देशमुखांना मी लातूर जिल्ह्याच्या वतीनं श्रद्धांजली अर्पण करतो. काय चालू तुमचं, काय कळलं मला. बॅटिंग टाका चालू आहे. जय भवानी, जय 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 भवानी. कैलासवासी संतोष देशमुखांना मी श्रद्धांजली अर्पण करतो. आम्ही सगळे आमदार पूर्णपणे बीड जिल्ह्याच्या जनतेशी सोबत आहोत. तुम्हाला माहित असेल आम्ही विधानसभेतही आवाज उठवलाय, विधानसभेच्या बाहेरही आवाज उठवतोय, रस्त्यावरही आलोय, रस्त्यावरही येणार आहे. काही काळजी करू नका, आम्ही तुमच्या सोबत आहोत.
ज्या पद्धतीनं संतोषला मारलं गेलं महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सर तुम्ही आता हालचाल न करू. इतकी क्रूरता आजपर्यंत कधी ऐकायला वाचायलाही मिळाली नाही. इतक्या क्रूर पद्धतीनं संतोषला मारलं गेलं. तितक्याच पद्धतीनं यांनाही फासावर लटकवल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही हे तुम्हाला मी सांगायला हवंय. हा आक्रोश काही बीड जिल्ह्याचा नाही, हा आक्रोश संपूर्ण महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातला आक्रोश आहे. आणि मी या निमित्तानं सरकारमध्ये जरी असलो तरी सरकारला सांगू इच्छितो, या आरोपींना लवकरात लवकर अटक नाही झाली तर हा संपूर्ण आक्रोश महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात उद्या लातूरला, धाराशिवला, जालन्याला सगळीकडे जाणार आहे. आणि ज्या पद्धतीनं कोपर्डीचे मोर्चे निघाले घटनेनंतर तसे मोर्चे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात निघतील हा इशाराही या निमित्तानं मी देणार आहे. आम्हाला संतोषच्या कुटुंबियाला न्याय मिळाला पाहिजे हीच आमची मागणी आहे. आणि त्या मागणीसाठी मी खास लातूरवरनं आज आपल्या आक्रोश मोर्चामध्ये आलोय. या निमित्तानं सगळी मंडळी मंचावर आहे. हा मोर्चा काही कुणा पक्षाचा नाही, कुणा जातीचा नाही, कुणा धर्माचा नाही. हा मोर्चा आक्रोशित पीडित जनतेचा मोर्चा आहे. आम्ही सुद्धा तेवढेच आक्रोशित आहोत जितके आपण आक्रोशित आहोत. म्हणून या निमित्तानं एवढंच सांगेल, 2-3 मिनिटाचा वेळ आम्हाला दिलेला आहे. या निमित्तानं मी देशमुख कुटुंबियांनाही आश्वस्त करू इच्छितो की आम्ही तुमच्या पूर्ण ताकदीनं पाठीशी आहोत. मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलंच आहे आणि मला खात्री आहे की लवकरात लवकर या मुख्य आरोपीला जे कोणीही असतील, किती मोठे असतील, आणि कराड असतील, आणखी कोणी असतील, या सगळ्यांना अटक व्हायच्यावर राहणार नाही. आणि यांना अटक नाही झाली तर असा मोर्चा पुन्हा लातूरलाही होईल, पुन्हा बहादूरलाही होईल हे आश्वासन तुम्हाला या निमित्तानं देतो. आणि सगळ्यांनी आणि या निमित्तानं सरकारने या मोर्चाची दखल घ्यावी एवढं निमंत्रण देतो, विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. यानंतर शिवसंग्रामच्या नेत्या आदरणीय ज्योतिताई मेटे यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त कराव्या. सुनो ना, सुनो ना, सुनो ना, सुनो ना, मैं आ रहा, सुनो ना, मैं अभी भीड़ में, हेलो, सुनो, मैं आ रहा भीड़ में अभी, मैं आ रहा स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख आणि आपल्याला दोनच गोष्टी सांगण्यासाठी आज मी इथे उभी आहे. आता भैया संतोष अण्णा यांची ज्या अमानुषपणे हत्या करण्यात आलेली आहे त्याला कोणताही जातीय रंग न देता एका तरुण नेतृत्वाची ही जी हत्या केलेली आहे त्या हत्यारांना शासनाने आजपर्यंत दखल न घेतल्यामुळे हा लाखोच्या संख्येने जमाव रस्त्यावर उतरलेला आहे. गेले काही दिवस आपण महाराष्ट्रातील पोलिसांची आजपर्यंत ख्याती ऐकून होतो, परंतु गेले काही दिवस या बीड मधील स्थानिक पोलीस प्रशासनाचं अपयशही आपण प्रकर्षाने पाहिलेलं आहे. नुकताच हा तपास सीआयडीच्या हाती गेलेला आहे. या निमित्ताने शासनाला आमचं आवाहन आहे की लवकरात लवकर हे दोषी आरोपी शोधून त्यांना समाजासमोर आणावं आणि त्यांना कायद्याच्या प्रक्रियेमध्ये उभं करून त्यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी. जय शिवराय. त्यानंतर संदीपभाई क्षीरसागर यांना विनंती करण्यात येते. तुमने क्या बोला, तुमने थोड़ी बोला मी 2 मिनट तभी समझ में आता चेतन से, तभी समझ में आता. तुम इतने कॉल करे ना तभी समझ में आता. बोलने काम नहीं, एक मिनट बोलने का काम कुछ नहीं, कुछ बोलने का काम नहीं. मैं पूरे महाराष्ट्र में आदरणीय आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय मनोज दादा आपल्या या व्यासपीठावर असलेले सर्वच पक्षातून आलेले आमदार, सर्व संघटनेचे सर्व पदाधिकारी, सर्व सदस्य, धर्मातून आलेले सर्व संतोष अण्णा देशमुख या कुटुंबाला न्याय भेटण्यासाठी आलेले आपण सर्वच मान्यवर. मी या व्यासपीठावरती फक्त अण्णा 2 मिनिटं बोलणार आहे, पण घटनाक्रम कसा झाला हे तर मी सांगणार.
त्या विंडमिलच्या प्रकारामध्ये मिळतं ना, क्यों नाही मिळून बघा बरं का माणुसकी कशी असती बघा. तो जो वॉचमन होता तो बौद्ध समाजाचा होता. संतोष अण्णा देशमुख हा मराठा समाजाचा होता. जेव्हा त्या वॉचमनला तिथं मारहाण करण्यात आली तर खंडणीचे हे जे वाल्मिक नागनाकरांचे हे जे गुंड लोक तिथे गेले होते त्या वॉचमननी जेव्हा तिथं अडवलं तेव्हा संतोष अण्णा देशमुखने उघड भूमिका घेऊन तिथं त्या माणसाला अडवलं. तिथं हे सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. बरोबर आहे की नाही विषय. जे जातीपातीचं राजकारण अण्णा आपल्या महाराज उगा जिल्हा आमचा म्हणतो आमचा जिल्हा पुरोगामी विचाराचा जिल्हा आहे आणि अधिवेशनामध्ये मी ओबीसी आहे आणि पहिला ओबीसी आहे की ठामपणे म्हणतो हे वाल्मिक करायला 8 टक्का म्हणून. आवर्जून आपल्याला इथं सांगेल की या घटनेनंतर गावाच्या लोकांना सर्वच जिल्ह्यातले सर्व आमदार भेटले आणि भेटल्यानंतर त्यांना सांगितलं अधिवेशनामध्ये आपण तिथं आवाज उठवू. आपण सगळ्यांचे भाषण तिथे बघितले. सगळ्यांनी कळकळून मी तर विरोधी पक्ष मार्गावरती आहे पण सांगणार तर भाजपमध्ये आहेत ना. आमचे प्रकाश दादा तर अजितदादाकडे आहेत ना. आमचे आवड साहेब आमचे पण छाती ठोकून म्हणले 8 टक्का म्हणले ते. आणि सगळ्यात महत्वाचं की सीएम साहेबाच्या जवळचे अभिमन्यू पवार मी जेव्हा त्यांना ही घटना सांगितली तर सभागृहामध्ये त्यांनी आमची साथ दिलेली आहे. त्या माणसासाठी एक टाळ्या सगळ्यांसाठी टाळ्या. हा काही कोणत्या जातीचा पातीचा हा विषय नाही. सरकारमध्ये आम्ही सर्वांनी मागणी केल्यानंतर त्या सभागृहामध्ये आम्ही सुरुवातीला म्हणलं होतं की राजकारण आणायचं नाही म्हणून या सर्व लोकांनी आपल्याला साथ दिलेली आहे तिथं. आणि सर्वांनी बोलल्यानंतर मुख्यमंत्री साहेबांनी अजितदादांनी शिंदे साहेबांनी तिथं सभागृहासमोर सांगितलं की दोषी कुणी जरी असेल तर त्याला सोडणार नाही. आमचं एक आमदार म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून बारीक लक्ष अण्णा तुम्ही ज्या सभागृहामध्ये ज्या पद्धतीने तुम्ही तिथं बोललात अजून 5 मिनिटं जर अण्णा जर तिथं बोलले असते तर सभागृह ढसढस रडलं असतं तिथं. हे सगळं महाराष्ट्राने बघितलंय. त्याच्यामुळं काळजी करू नका. ह्या ज्या माणसांनी पवारसाहेब अभिमन्यू पवारसाहेब तुम्हाला मी म्हणलं होतं लोकांमध्ये रोष आहे लोकात शांतता आहे पण जेव्हा मोर्चा निघेल तुम्हाला दिसेल ह्या कोणत्या जातीपातीचा मोर्चा नाहीये. ह्याच्यामध्ये हिंदू मुस्लिम बौद्ध 18 पगड जातीचे लोक सगळे या मोर्चामध्ये. एक माणूस आपल्याला गेलेला आहे आपला घरचा माणूस गेलेला आहे त्याला न्याय देण्यासाठी इथं जमलेले आहेत साहेब. आणि ज्या पद्धतीने सभागृहामध्ये सरकारच्या माध्यमातून घोषणा झाली एसपी साहेबची बदली झाली ह्या 2-4 दिवसामध्ये कडक कारवाई होती हे पण प्रामाणिकपणे आम्ही सांगतो. काही अटक झाले 2 नंबरचे धंदे बंद झाले पण सर्वात महत्वाचं साहेब की आमची घडीचा काटा एकाच ठिकाणी अडकतो की या वाल्मिक कराला त्याला फक्त त्या खंडणीच्या गुन्ह्यामध्ये अजून अटक नाही. और साहेब दुसरी गोष्ट त्याचं कनेक्शन डायरेक्ट लागतंय त्या खंडणीमुळे 302 मध्ये 19 दिवस झाले अजून सुद्धा त्याला एका गुन्ह्यामध्ये अटक नाही. आणि दुसऱ्या गुन्ह्यामध्ये तुम्हाला सांगतो अजून त्याचं 302 मध्ये कट कारस्थान नेमलेलं आहे त्याचा तपास होत नाही. बाकीच्या गोष्टी आहेत. आणि मी जेव्हा मतदारसंघातला दौरा केला जसांना अंदाजा तेव्हा लोकांकडून ही मागणी आली की ह्यांना या वाल्मिक अण्णाला संरक्षण हे जे आहे धनंजय मुंडे साहेबांचं आहे. माझी प्रमुखपणे मागणी आहे की एक मला बोलून द्या व्यवस्थित.
एक तर या केसमध्ये 302 मध्ये कट कारस्थानमध्ये त्याचं नाव आलं पाहिजे. वाल्मिक कराडला अटक झाली पाहिजे. ही केस अंडर ट्रायल चालली पाहिजे. ही फास्ट ट्रॅक वर चालतात म्हणून सरकारने जाहीर केलंय. तोपर्यंत धनंजय मुंडे साहेबांचा राजीनामा घेतला पाहिजे. ही आमची कळकळीची विनंती आहे. साहेब, आमचं काही राजकारण नाही. आज त्यांच्या कुटुंबाला भेटल्यानंतर खूप काही गोष्टी सांगितल्या त्या खंडीमुळे तिथं हे सरपंच गेला होता. पण खरी परिस्थिती आज आमच्यावर सुद्धा आरोप होता ते की आम्ही राजकारण ह्याच्यामध्ये आणतोय. पण आम्ही राजकारण त्यांच्या घरी जर गेलो साहेब, अजून सुद्धा पत्र्याचे घर आहेत आणि पावसाळ्यात अजून सुद्धा गळतंय ते घर. म्हणून आमची प्रामाणिकपणे विनंती आहे, आपल्याला मोर्चापर्यंत थांबायचं नाही. जोपर्यंत ह्यांना न्याय ह्यांच्या कुटुंबाला भेटत नाही, कायमस्वरूपी बापांना प्रकाश दादा तुम्ही सत्तेमध्ये तुम्ही सगळेजण हे वाढवून देऊ नका. हा प्रकार आमची कळकळीची विनंती आहे. आणि आवर्जून सांगेन की गुन्हा ज्या दिवशी एखादा खोटे गुन्हे आमच्यावरती लोक दाखवले होते ती म्हणजे चॉकलेट चांगलं खायचं अंगर कुटुंबियावरती एका महिन्यात 200-300 आणि एक अॅट्रॉसिटी. आणि त्या दिवशी सुद्धा तुम्हाला सांगतो 12 तास उशीर लागला. पण आमचे वाघ मनोज दादा तिथं रस्त्यावर बसल्यानंतर त्यांना गुन्हा दाखल तिथं करावा लागला. आणि अशाच आम्ही जरी सगळे वेगळ्या विचाराचे भूमिकेच्या सगळ्या वेगळ्या पक्षात जरी असलो पण ह्यांना न्याय देण्यासाठी आम्ही एकत्र येऊ एवढंच या ठिकाणी सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. यानंतर माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदरणीय प्रकाशदादा सोळंके. हॅलो. स्वर्गीय संतोषजी देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय देण्यासाठी बीड जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्यातून हजारो लाखोच्या संख्येनं आलेले सर्व बंधू भगिनी तरुण मित्र व्यासपीठावरील आदरणीय संभाजीराजे आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील सर्व मान्यवर बंधूंनो आणि भगिनींनो, संतोष देशमुख यांची हत्या होऊन आज 19 दिवस झाले तरी सुद्धा काही आरोपी अद्याप मोकाट आहेत, त्यांना अटक झालेली नाही. खंडणीतल्या आरोपी वाल्मिक कराड याला सुद्धा अटक झालेली नाही. या निमित्तानं मला एवढंच सांगायचंय की गेल्या 5 वर्षामध्ये 4 वर्ष धनंजय मुंडे या जिल्ह्याचे पालकमंत्री होते. या ठिकाणी पंकजाताईंनी सांगितलं की या धनंजय मुंडेंनी आपलं पालकमंत्री पद भाड्याने दिलं. कोणाला दिलं? वाल्मिक कराडला दिलं. एक घटनाबाह्य सत्ता केंद्र आणि पालकमंत्र्याचे सगळे अधिकार मिळाल्यानंतर यांनी पोलीस प्रशासनावर आणि संपूर्ण प्रशासनावर आपली झडप बसवली. फोन करून पोलीस स्टेशनला सांगायचं की ह्याला उचला, 307 मध्ये अडकवा, 302 मध्ये अडकवा. हजारो बेगुन्हा नागरिकावरती या ठिकाणी खटलेले. या परळी तालुक्यामध्ये गोदावरी नदीतून दररोज 300 हायवा त्या वाळूचा उपसा करतात. कोणाच्या इथे हवा? आणि म्हणून या ठिकाणी या सर्व गोष्टीला
ज्यांनी या वाल्मिक कराच्या पाठीमागे आपली शक्ती उभी केली ते धनंजय मुंडे मंत्रिमंडळामध्ये असल्यास या केसमध्ये कोणालाही न्यायाची अपेक्षा नाही आणि म्हणून या निमित्तानं मी मुख्यमंत्री आणि अजितदादांना विनंती करतो की या केसचा निकाल जोपर्यंत आरोपीला फाशी होत नाही तोपर्यंत त्यांचं मंत्रिपद काढून घ्यावं. निपक्षपातीपणे हा तपास झाला पाहिजे ही बीड जिल्ह्यातल्या सर्वसामान्य माणसाची मागणी आहे. आणि मला आपल्याला सगळ्यांनाच विनंती करायची आहे की आजचा मोर्चा हे आपलं पहिलं पाऊल आहे आणि न्याय जर मिळाला नाही तर याच्यापेक्षा सुद्धा अतिशय कडक आणि मोठं आंदोलन या देशमुख कुटुंबियांना न्याय देण्यासाठी आपल्याला करावं लागणार आहे. मी दुसरी विनंती करणार आहे, आम्ही माजलगाव तालुक्यातील सर्व राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन जवळजवळ 40 लाख रुपयाचा निधी येत्या 4 तारखेला आम्ही मस्साजोगला जाऊन या कुटुंबियाच्या स्वाधीन करणार आहोत. बाकीच्या कार्यकर्त्यांनाही मला विनंती करायची की 2 छोटी मुलं आहेत, म्हातारे आई वडील आहेत, एक भाऊ आहे, त्या भावाचं कुटुंब आहे, या सगळ्यांना आपल्या आधाराची गरज आहे. संतोष देशमुखचं कुटुंब हे प्रत्येकाने समजलं पाहिजे की माझं कुटुंब आहे आणि त्याला मदतीची गरज असताना आपल्या सर्वांना मला विनंती करायची आहे की जी काही मदत आपल्या हातून घडेल ती या कुटुंबियाला आपण सर्वांनी करावी. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. श्रमलेल्या बापासाठी लेख नारळाचं पाणी, लढणाऱ्या लेकीसाठी बाप बुलंद कहाणी. यानंतर वैभवी देशमुख संतोष अण्णांची कन्या आपले विचार या ठिकाणी पटकतात. सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. थोर पुरुष आणि तसेच माझे वडील यांना मी वंदन करते. आणि आत्ताच माझ्या चाचाने सांगितलं की माझ्या वडिलांचा जन्म हा इथेच आनंद हॉस्पिटलमध्ये झालता आणि त्यांच्या म्हणजे माझ्या पणजीने त्यांचं नाव इथल्या संतोषी मातेवरून संतोष ठेवलं होतं. आणि मी याच ठिकाणाहून तुम्हाला सर्वांना एक विनंती करते की माझ्या वडिलांना हा न्याय मिळालाच पाहिजे. आणि तसंच तुम्हाला तर माहिती आहे त्यांची हत्या कोणत्या प्रकारे झाली आणि त्यांचा यात काही गुन्हा नसताना ते एक समाजसेवक असताना त्यांनी समाजासाठी इतके कार्य केले आणि शेवटपर्यंत ते समाजासाठी झुंजत होते. त्या दिवशी सुद्धा एक दुसऱ्या दलित समाजाच्या व्यक्तीची मदत करत असताना नंतर हा प्रसंग त्यांच्यावर आला. ही जी आज वेळ माझ्यावर किंवा माझ्या कुटुंबावर आहे ही वेळ कोणत्याही दुसऱ्या कुटुंबावर येऊ नये याची मी म्हणजे आपण सर्व याची दक्षता घेऊ. आणि जसे काल आभाळ आलते, हा सूर्य झाकला होता, आज ऊन पडलंय, हा सूर्य आज आपल्याला आणखी दिसतोय, पण माती आड गेलेले माझे वडील मला नंतर कधीच नाही दिसणार. आणि त्यांचे हे बलिदान आपण व्यर्थ न जाता तुम्ही सर्व म्हणजे आपण सर्व एक आहोत, तुम्ही पण सर्वांनी एक या, माझ्या सोबत राहा, माझ्या कुटुंबासोबत आणि माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्या. आणि हा लढा आपण सर्वांनी एकत्र घेऊन पुढे जाऊ. आणि जो हा अन्याय होतोय आज, हा अन्याय पुन्हा न होऊ नये म्हणून आपण या लढ्यात एकजुटीने एकामेकाच्या खांद्याला खांदा देऊन समोर जाऊ आणि माझ्या वडिलांना तसेच आपल्या सर्वांना न्याय मिळवून घेऊ. मी एवढीच विनंती करते की आज जसे तुम्ही मोठ्या संख्येने माझ्या सोबत किंवा माझ्या कुटुंबासोबत आहात तसेच तुम्ही सदैव आमच्या सोबत राहा. धन्यवाद. हॅलो. यानंतर आष्टी पाटोदा मतदारसंघाचे आमदार आदरणीय सुरेश अण्णा व्यास यांना विनंती करतो या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त कराव्यात.
संतोष देशमुख यांच्या अतिशय अमानवीय मृत्यूच्या नंतर आज सर्व पक्षीय मोर्चा या ठिकाणी आपण सर्वजण आलेलो आहोत। त्यानिमित्त या ठिकाणी उपस्थित आपल्या सर्वांचं समाजभूषण आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील, या ठिकाणी छत्रपती राजारामांचे वंशज आणि आमच्या सर्वांचं आदरणीय दैवत राजे या ठिकाणी आलेले आहेत। राजे छत्रपती संभाजी महाराज आणि या ठिकाणी उपस्थित प्रकाश दादा, तसेच आमदार अभिमन्यू पवार साहेब, तसेच आपले मला वाटतं जिल्ह्यातले तर सगळेच आहेत, नरेंद्रजी आदरणीय आव्हाड साहेब, सॉरी आमच्या सर्वांमध्ये ज्येष्ठ आहेत, चूक भूल क्षमा असावी। नाही, आमदारकीमध्ये आणि मंत्रिपदाचा हिशोब केला तर तुम्ही आमच्यापेक्षा शक्यतो केळचे बाबा आले असतील ना, तर नाही काकाजी आलेले, आणि सन्माननीय मोहनराव, नरेंद्रजी पाटील, मोहनरावजी जगताप, जवळ घेतो, मोहनरावजी जगताप, महबूब भाई, तसेच या ठिकाणी माजी आमदार केज, या ठिकाणी ठोंबरेताई आलेले आहेत, आणि आमचे प्रदेशाध्यक्ष काकडे साहेब आहेत, सॉरी जिल्ह्याचे क्रमांक 1 चे व्यक्ती आहे बजरंगराव सोनवणे साहेब, खासदार उपस्थित दीपक भाऊ, आमचे पॅन्थर सेनेचे अध्यक्ष, आणि परमेश्वरराव सातपुते, आणि या मतदारसंघाचे प्रतिनिधी श्री शिंदे भैया क्षीरसागर साहेब, आदरणीय आडसकर साहेब या ठिकाणी मागे बसले, रमेश भाऊ पोकळे पाठीमागे बसलेले आहेत, आमचे सतीश आमदार नाही माझे मित्र आहेत ते राजांच्या बरोबर आलेले, आमचं सर्वांचं आदरस्थान असलेलं घर आहे। तेव्हा मी अधिकच काही न बोलता मी जरा माझा पीए इथे येऊन बसलं तर बरोबर आहे। सॉरी आदरणीय मेटे साहेब, ज्यांनी आम्हाला राजकारणामध्ये निश्चितपणे राहण्यासाठी खूप चांगली मदत केली, त्या आदरणीय ज्योतिताई मेटे या ठिकाणी उपस्थित आहेत, आणि चुकून माझ्याकडनं नाही राहिलं, ज्योतिताई स्टेजवरून खाली उतरल्यावर चप्पल काढून एक गुपचूप खाना तरी सुद्धा मला राग येणार नाही, परंतु मेटे साहेबांचं नाव घेणं हे क्रमप्राप्त आहे। आणि या ठिकाणी काय हे खून होतात, मर्डर होतात, परंतु ह्या खुनाची पद्धत फार चुकीची आहे। ही कोणती पद्धत आहे तुमची माणसाला मारायची? मी सभागृहामध्ये सुद्धा म्हणलंय की तुम्ही गोळी घाला, किमान पटकन त्याचा जीव गेला असता, तुम्ही गाडीच्या टायर खाली घाला, अरे पण घालायचा का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली जी राज्यघटना आहे, या राज्यघटनेप्रमाणे मुंगी मारायला सुद्धा तुम्हाला अधिकार नाही। पक्षाला मारायला जरी तुम्ही गेलात तर पक्षी प्रेमी आहेत, आमच्या इकडचा कोणी मोर जरी मारला तरी आम्ही त्याच्यावर केस करतो, मोर मारला ह्याला जेलात घाला असं आम्ही म्हणतो। अरे संतोष देशमुख 3 टर्मचा आमदार होता, सॉरी आम्हीच आमदार असल्यामुळे जरा कागद
उलट होईल. 3 टर्मचा सरपंच होता, 2दा जनतेतून आला, 1 वेळा बॉडीतून आला. 3 वेळा सरपंच झालेला माणूस. आणि पुढचं भविष्य म्हणजे चिंचोली माळी या जिल्हा परिषद सर्कलचा तो होणारा जिल्हा परिषद सदस्य होता. एवढी त्याची क्वालिटी होती, एवढा सुंदर तो वागत होता. मी एका मुलाखतीत सांगितलंय, संतोष हांगे हे स्वतः म्हणले, लोकसभेच्या वेळेस पंकजाताईची रॅली चालली होती, अख्खं गाव म्हणत होतं सत्कार करू नका, तरी सुद्धा ते पठ्य म्हणला नाही, गावातून जाई नाही, आम्ही सत्कार करतो. मत किती होते ते रामकृष्ण हरी, मत किती होते हा प्रश्न वेगळा, परंतु माझा सत्कार करायला पाहिजे, मी सत्कार करतो. आणि आता नमिता मुंदडांचा सुद्धा बूथ प्रमुख संतोष देशमुख आहे. आणि त्या बूथ प्रमुखाची अशा चुकीच्या पद्धतीने जी हत्या तुम्ही केली ना, तर ती कोणालाच पटलेली नाही, एकाही माणसाला पटलेली नाही. तरी सुद्धा तुम्ही फेसबुक व्हॉट्सअपवर आणि ही असली नरपडी एक कान फळात हाणली ना, या कानाकडे हाणली तर पार प्याकडात पळत पळत जाते. अंगात त्याच्या बिलकुल सुपारी एवढाली सुद्धा यांची मानगाट नाही. आणि काही दिली येते काही टाकीत सोशल मीडिया. परंतु आता जे माझ्यावरती लिहिते हेच लोक मनोज दादांच्या वरती काही दिवसापूर्वी तेच लिहित होते. हेच त्याच्या पाठीमाग राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर, देवेंद्र फडणवीसांवरती सुद्धा हेच लोक लिहित होते. यांनीच देवेंद्र फडणवीसांना टरबुजा आम्ही नाही केला, टरबुजा आम्ही नाही केला, ह्यांनी केला. हेच आज उठून मला शिव्या घेतले, मला गाड्या देते, याची अवकात काय, त्याची अवकात काय. अरे माझी अवकात काय, 80,000 मतदारांनी या बीड जिल्ह्यात धनु भाऊ तुम्ही 1,42,000 मतांनी निवडून आले बोलले. शाही एकाने लावायची शाही. आणि 330 बुथापैकी 230 बुथ जर ताब्यात असतील, बोगस मतांचे तुमची निवडणूक आहे. अरे हे काय, हे राजासाहेब देशमुख आहे नाही तर मतदानाच्या दिवशी ह्याला मतदानित, ऍडव्होकेट माधव जाधवला मतदानित, एक पोरग फडका काय त्याचा बाप. अरे गाड्या पूजिताने सुद्धा तुम्ही बोर काढता, गाड्या पूजिताने. परत एखाद्या चौकात गोलीबार भेजे में भेजा जो करता है, असं कोणतं तरी सत्य का काय पिक्चर मध्ये गाणं. या बीड जिल्ह्यामध्ये गोलीबार किधर भी हो गया. 1200 ते 1300 लायसन ज्या कलेक्टरांनी दिले, ज्या एसपींनी त्याला संमती दिली आणि ज्या डीवायएसपींनी त्याला मान्यता दिली, या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे. अरे आम्ही 5व्या टर्मचे आमदार झालो, अजून आम्हाला सुरक्षा द्या अशी म्हणायची पाळी आमच्यावर आली. आणि ज्या दिवशी कोणी गोळी घालणार आहे, जो गोली पे हमारा नाम होगा उसको कोई भी नहीं रोक सकता. त्यामुळे घाबरायचं नाही. हे जे झालंय, संतोष देशमुखला ज्या पद्धतीने मारलंय, अरे 2 मिनिटाच्या गाडीमध्ये 56 ठोके, 6 जणांचे 56 गुणिले 6 म्हणजे किती ठोके मारले त्याला तुमचं तुम्हीच. 350 ठोके तुम्ही दिले. आणि त्याला दिल्याच्या नंतर सुद्धा 12 तारखेला
माझा सवाल आहे आमच्या पंकुताईंना. पंकुताई, मला सवाल आहे तुमचा. संभाजीनगरला तुम्ही एअरपोर्टवर उतरला, 12 तारखेला तुम्हाला 12 डिसेंबर ही गोपीनाथजी मुंडे साहेब यांची जयंतीचा दिवस मान्य करतो मी. तुम्हाला जायचं होतं तिकडं, पण वाकडी वाट करून तुम्ही संतोषच्या घरी का गेला नाही? तुम्ही का नाही गेला हा सवाल आहे माझा. तुम्ही का गेला नाही? किंवा फक्त बोलतात कोरड का? धनुभाऊ, तुम्ही जे बोललात ना गोपीनाथ गडात, अरे गोपीनाथ मुंडे कोण? गोपीनाथ मुंडेंनी त्यांच्या कालावधीत मटक्याचा खटका बसवला. मुंबईतलं गँगवर कुणी जर बंद केलं असेल तर ते गोपीनाथराव मुंडेंनी बंद केलं. गोपीनाथांच्या बरोबर सुद्धा आम्ही 10 वर्ष काम केलं. तो अनुभव वेगळा आहे, तुमच्या पुढे अनुभव काम करणं वेगळं आहे. तुम्हाला चांगले मोठाले जे माणसं चांगले आहेत पंकुताई, तुम्हाला माणसं जमत नाही. तुम्हाला असे पाहिजे जी हुजूर, आमची औलाद जी हुजूर करणारे नाही. आमची औलाद स्वाभिमानी औलाद आहे. तुमच्या पुढे जी हुजूर करणार नाही. आजपर्यंत केला नाही, उद्या बी कवाच करणार नाही. भले राजकारणात बाजूला जाऊ, परंतु पंकुताई तुम्ही जसं यायला पाहिजे होतं तुम्ही आला नाही. चुकलात, याचं उत्तर द्या. काय असं देऊ वाटलं तर द्या, नाही तर अपेक्षा बी नाही. नाहीच भेटायला आला तर अपेक्षा काय तुमच्या? किमान तुमच्याकडून अपेक्षा होती, ते नाही. 300 टिप्पर वाळूचे, 400-500 टिप्पर फुकाट राख्याचे,